गावठी कोथिंबिरीला तब्बल 180 रुपये जोडी इतका भाव मिळालाय। चायना कोथिंबिरीला तर 200 रुपये प्रति जोडी असा भाव मिळतोय। बाजारभावाने वधारल्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलेलं आहे। कोथिंबिरीमुळे शेतकरी मालामाल झालेला आहे। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावात 1 नंबरच्या गावठी कोथिंबिरीला तब्बल 180 रुपये मिळालेले आहेत, तर चायना कोथिंबिरीला 200 रुपये प्रति जोडी एवढा भाव मिळालाय। मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटलेली असून मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये काल 15% आलेली आहे। परिणामी बाजारभाव वधारल्यामुळे गृहिणींचं बजेट हे कोलमडणार आहे। कृषी बाजार समितीमधून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय। यामुळे शेतमालांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। याचा परिणाम आता कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेल्या मालावर देखील जाणवावा लागलाय। नाशिकच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी आलोय आणि या ठिकाणी जर बघितलं तर भाजीपाल्याचा जो भाव आहे तो गडाळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आवक कमी झाल्यामुळे मेथी असेल, कोथिंबीर असेल, या सगळ्यांचेच भाव जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत। 1 नंबरच्या कोथिंबीरीला तब्बल 200 रुपये प्रति जोडी एवढा भाव मिळाला आहे, तर चायना गावठी कोथिंबीरला 180 रुपये एक जोडी असा भाव मिळालेला आहे। मी जाता नाशिकच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे। इथे सकाळपासूनच भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि आज मात्र भाजीपाला घेण्यासाठी गर्दी दिसत असली तरी भाज्याचे भाव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। 120 रुपयापासून तर 180 रुपयापर्यंत कोथिंबीर, तर मेथी सुद्धा 40 रुपयापासून तर 80 रुपये एवढी मिळते। याबरोबर आपल्याबरोबर काही विक्रेते आहेत, ग्राहक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगताय तुम्ही? आता भाजीपाला घेण्यासाठी आलेला आहात, काय तुम्हाला वाटते भाजी परवडते घ्यायला? भाजी परवडत नाही, पण शेतकऱ्याची पण मनस्थिती सांभाळून घ्यायला पाहिजे। आता ही 100 रुपये 200 रुपयाची कोथिंबीर आपण कशी घेणार? खाली जोडी आहे, खाली जोडीच घेऊन जाणार। आता डाळी साडी खायच्या 8 दिवस तरी, पण शेतकऱ्याचं कसं आहे की भाव कमी राहिला तर माल फेकला जातो। आज मालाला भाव आहे तर जोडी आमची खाली आहे। सर्वसामान्य नागरिक म्हणून मला हे महाग वाटतंय, पण शेतकऱ्याच्या दृष्टीने पाहिलं तर हे शेतकऱ्याला अडचणीचे काम आहे, कारण अवकाळी पाऊस येतोय, त्याच्यातून उत्पन्न कमी होतंय, त्याच्यातून भाव वाढणारच। या सगळ्यात कोथिंबीर असेल, मेथी असेल, बाकी पालेभाजी असेल, यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी शेतकऱ्यांना काही दिलासा मिळत आहे, मात्र काही शेतकऱ्यांना याचा फटका देखील बसलेला आहे। ग्राहकांना देखील मोठ्या प्रमाणात या सगळ्या भाजीपाल्याचा मोठा फटका पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।